मला एवढी घाल भिक्षा समर्था, मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा. घडो पाद सेवा तुझे किंकराला, समर्था तुम्हावीन प्रार्थू कुणाला. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या सौ सीमा आवटी या ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्तांचा स्वामीवरचा विश्वास हा खूप दृढ होणार आहे आणि ते खूप मनापासून स्वामींची सेवा करणार आहे. स्वामी महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी सदैव उभे राहतात. हम गया नहीं जिंदा हो याची प्रचिती प्रत्येक भक्ताला क्षणोक्षणी देत असतात. या ताईंसोबत देखील असंच काही घडलेलं आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक, माझ्या जीवनाचे सूत्रधार, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, मी अहिल्यानगर जिल्ह्यातील वांबोरी या गावातील रहिवासी आहे. माझे नाव सौ सीमा आवटी असे आहे. मी गेल्या 5 ते 10 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. स्वामींच्या सेवेत मी 10 वर्षापूर्वी अशी आली होती की म्हणजे मी स्वामी सेवा वगैरे काहीच करत नव्हते, पण स्वामींविषयी मला त्यावेळेस कळालं होतं की स्वामी आहे, त्यांची खूप छान प्रचिती येते, खूप छान अनुभव असतात, पण मी कधीही स्वामी सेवा केली नाही. तेव्हाच माझ्या जीवनात स्वामींचे आगमन झाले होते. पण आत्ता 2020 पासून मी खऱ्या अर्थाने स्वामींच्या सेवेमध्ये आले. ती अशी आली की मोबाईलवर बघता बघता मी स्वामींची सेवा करू लागले. पूजा लाईफस्टाईल या ताईंचे मी खूप सारे म्हणजे सेवा बघितल्या आणि त्यांनी जशा सेवा सांगितल्या तशा करण्याचा प्रयत्न केला आणि तेथून स्वामींनी मला खूप छोटे मोठे अनुभव द्यायला सुरुवात केली. स्वामींवरचा विश्वास दृढ झाल्यामुळे मी स्वामींची खूप सेवा करू लागले. गुरुचरित्र पारायण, श्रीपाद श्रीवल्लभ पारायण हे मी पारायण नेहमी करत असायची आणि स्वामींची जे स्वामीचरित्र आहे त्याचे संकल्पित पारायण देखील करत होती. घरातील जे वातावरण होतं ते पूर्णपणे चेंज झालं होतं. मी खऱ्या अर्थाने स्वामी सेवेत यासाठी आले होते की आमच्यावरती खूप सारं कर्ज झालेलं होतं. माझे मिस्टर, सासू सासरे हे मिस्टरांना खूप टॉर्चर करायचे की तू आम्हाला सुखाने जगू देत नाही, तुझ्यामुळे घरामध्ये आत्तापर्यंत कोणीही पैसे मागण्यासाठी आलेलं नाही, पण तुझ्यामुळे घरी आज पैसे मागायला लोक येतात, ही खूप शर्मेची गोष्ट आहे असे म्हणून ते माझ्या मिस्टरांना आणखी डिप्रेशनमध्ये घालत होते. त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं. खऱ्या अर्थाने त्यासाठी मी स्वामींच्या सेवेत आले होते. सर्वात प्रथम स्वामींनी मला असा अनुभव दिला. एक दिवस आमच्या घरी ते पैसे मागण्यासाठी आले होते. ते जेव्हा पैसे मागायला यायचे त्यावेळेस ते खूप शिव्या गाळ्या करत असायचे आणि बाहेर उभा राहून बोलायचे. त्यामुळे आम्ही शेतातच राहतो, आजूबाजूचे घर आहे ते सर्वजण जमा व्हायचे. त्यावेळेस खूप वाईट वाटायचं. त्या दिवशी असं झालं की मी स्वामींची तो आमच्या घरी आला आणि बोलायला सुरुवात केली. त्यावेळेस मी स्वामींपुढे गेली आणि स्वामींना विनंती केली की स्वामी, यांना बोलू देऊ नका, शांत करा, शांतपणे त्यांना घरी जाऊ द्या. मी काय केलं की तारक मंत्राचं तीर्थ बनवलं. पटपट एकच वेळेस तारक मंत्र म्हटली आणि ते पाणी घेऊन मी त्यांच्यासमोर गेली आणि त्यांना म्हटलं, दादा घरात या, घरात बसून आपण बोलूया, प्लीज बाहेर बोलू नका, हे पाणी घ्या असं म्हटले आणि त्यांनी ते पाणी घेतलं, घरात आले आणि बसले आणि कायाच्छर्य ते एकदम शांत झाले, शांतपणे बोलू लागले. तुम्ही कधी देणार आहे नक्की मला सांगा. तर आम्ही त्यांना वायदा दिला की आम्ही तुमचे पैसे 6 महिन्यानंतर नक्की देऊ, तोपर्यंत तुम्ही घरी येऊ नका, काहीच बोलू नका, कुणाला बोलू नका, आम्हालाही बरं वाटत नाही तुम्ही आमच्या घरी येता आणि पैसे मागता. आणि खरंच तेही त्यावेळेस तयार झाले आणि ते गेले. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा स्वामींनी पहिल्यांदा अनुभव दिला की तो माणूस कधीच शांत होत नव्हता, खूप बोलून जायचा, पण त्या दिवशी तारक मंत्राच्या ते एका वेळेच्या तीर्थाने तो खूप शांत झाला होता. त्यानंतर स्वामींची मग खूप सेवा सुरू केली. लक्ष्मी प्राप्तीच्या जे नाही त्या सेवा मी सुरू केल्या. मी 16 वेळेस रोज श्रीसूक्त
करून देवीच्या टाकावरती अभिषेक करू लागली. त्यानंतर पुरुष सूक्ताने स्वामींचाही अभिषेक करायची. त्यानंतर मी रात्रीचे 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राचं 21 दिवसाचं अनुष्ठान केलं. या सेवेमध्ये मला खूप छान अनुभव आला. जे माझे मिस्टर इतक्या दिवस नोकरीच्या शोधात होते, या 21 दिवसामध्ये त्यांना परमनंट खूप छान नोकरी मिळाली. पॅकेजही खूप छान मिळालं आणि हे मिळाल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं आणि माझ्या 21 दिवसाच्या या सेवेने स्वामींनी माझं ऐकलं. हा मला दुसरा अनुभव आला. माझे मिस्टर नोकरीसाठी गेले होते. शेतीचं काम आता मी बघत होते, मुलेही मी बघत होते. सासू आणि मिस्टर मात्र पुण्याला राहत होते. असं आमचं सर्व काही सुरू झालेलं होतं. पण आर्थिक परिस्थिती ही चांगली सुधारली होती, कारण मिस्टर हे जॉबला होते. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, असेच करता करता मला श्रावण महिना आला. श्रावण महिन्यामध्ये मी गुरुचरित्र पारायण सुरू केलं. गुरुचरित्र पारायण सुरू केलं आणि माझी जी चुलत सासूबाई आहे त्याही स्वामींच्या सेवेकरी आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की गुरुचरित्र पारायण ज्यावेळेस आपल्या घरी होतं त्यावेळेस स्वारी येऊन जात असते. दत्त महाराज कुठल्याही रूपात येतात आणि दर्शन देऊन जात असतात, कारण सूक्ष्म रूपाने का होईना ते प्रत्यक्षात तिथे असतात. त्यांची ज्यावेळेस गुणगान आपण श्रद्धेने भावाने करतो, जे त्यांच्या चरित्राचे कथन करतो, त्यावेळेस ते ऐकण्यासाठी येतात. फक्त सर्वप्रथम ज्यावेळेस आपण पारायणाला बसतो त्यावेळेस त्यांना एक विनंती करायची की तुम्ही जे पारायण वाचत आहे ते ऐकण्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात यावं, अशी विनंती कर आणि पारायणाला सुरुवात कर. मी तसंच केलं, पारायणाला सुरुवात केली आणि काय 3 दिवस झाले असेल आणि मी उठल्याबरोबर पहाटे 3 वाजता उठायची आणि माझ्या मनामध्ये काय आलं की महाराज माझ्या घरी जेवायला यायला पाहिजे. या 7 दिवसात जर स्वामी माझ्या घरी जेवायला आले तर किती छान होईल, असं माझ्या मनामध्ये उठल्याबरोबर आलं. आणि त्यानंतर मी लवकर उठली आणि वाचन वगैरे सर्व करून घेतली. आणि मला आता मी शेतामध्येही कामाला जावं लागत असायचं मला. मग पटपट सकाळची सर्व घरचे कामं आवरले, स्वयंपाक वगैरे केला आणि पोथीला रोज नैवेद्य मी दाखवत होते. त्या दिवशी मी मेथीची भाजी आणि दुसरी एक भाजी, अशा 2 भाज्या केलेल्या होत्या, पोळ्या केल्या. त्यानंतर मी कपडे धुवायला बसले. 10 सव्वा 10ची वेळ होती. कपडे धुत होती बाहेर टाकीवरती. तेवढ्यात एक 85 ते 80 वर्षाचे वृद्ध, एकदम वृद्ध व्यक्ती, जसं आपण त्यांना आधार द्यावा असे व्यक्ती आले आणि आल्यानंतर म्हणे मला दक्षिणा दे. आता त्यांच्या हातामध्ये एक जी वायरची पिशवी असते आपण बाजारसाठी घेतो, ती पिशवी होती. दक्षिणा दे म्हणून मी काय केलं की दक्षिणा घेण्यासाठी आतमध्ये गेले. माझे सासरे बाहेर खुर्चीवरती बसलेले होते. ते म्हटले बाबा जेवण करायचं का? तर ते हो म्हटले. तर मग म्हणणे की यांना जेवायला आण. त्यावेळेस मी पोथीला नैवेद्यही दाखवलेला नव्हता. मग मी काय केलं, एका ताटामध्ये भाजीपोळी घेतली, पोथीला नैवेद्य दाखवला आणि मग तीच भाजीपोळी एकत्र केली आणि एक पोळी आणि भाजी त्या बाबांना जेवण्यासाठी बाहेर मी दिली. बाहेर ते बाबा बसले जेवायला, पाणी दिलं आणि मी पुन्हा कपडे धुण्यासाठी बसली. कपडे धुत होते. त्या बाबांनी काय केलं की एक पोळी दिलती, त्या पोळीतली अर्धी पोळी घेतली. आमच्या घरी कुत्री गाई आहेत, तर चतकूर पोळी कुत्र्याला दिली आणि चतकूर पोळी गाईला दिली. ही गाईला टाक म्हणे आणि हे कुत्र्याला दे म्हणे. आणि मी म्हटलं बाबा तुम्हाला आणखी पोळी आणते. नाही म्हणे बस मला एवढंच. मग मी कपडे धुत होता, त्यांना विचारलं की तुम्ही कुठून आला? तर ते म्हटले मी शेजारच्याच वेशीवरून आलेलो आहे, इथे जवळच माझं घर आहे असं ते म्हटले. म्हटलं मी या अगोदर तुम्हाला कधीच बघितलं नाही, एवढे जवळ राहतात. तर ते म्हटले की नाही मी इथे जवळच असतो, इकडे कधी आलो नाही, आज प्रथम आलो. मी पंढरपूरला चाललो आहे, पंढरपूरची माझी यात्रा आहे, चाललो आहे असं ते म्हटले. आणि मग मी पुन्हा मग ते सांगू लागले की मला मी माझे 2 भाऊ असे आम्ही, माझ्या आईला 3 भावंड आम्ही, पण माझे 2 भाऊ कामानिमित्त लांब निघून गेले आणि मी मात्र माझ्या आईवडिलांचा सांभाळ करण्यासाठी इथेच थांबलो. माझ्या जे मामा आहेत त्यांनी माझ्या आईला वडिलांना खूप त्रास दिला आहे, मी त्यांना अजिबात सोडणार नाही आणि माझे पैसे त्यांनी खूप खाल्लेले आहे. माझे जे कोणी माझं खातं मी त्याला कधीच सोडत नाही असं ते म्हणत होते. आणि हे बघ माझ्याकडे घोंगडी देखील आहे, ही घोंगडी बघ असं ते म्हटले. आणि त्यानंतर मग मला काहीच कळतच नव्हतं. मग त्यांनी जेवण वगैरे केलं आणि येतो म्हणे आता. मला म्हणे की हे पाणी या सूर्याला
टाकून दे म्हणे. त्यांना मी जे तांब्या भरून दिलं होतं ते पाणी. तर मग मी तांब्याला ते घेतलं. ते त्यांनी जसं सांगितलं तसंच मी केलं. तर ते टाकून दिलं. म्हणे तुझा नमस्कार सूर्यदेवापर्यंत पोचला असं ते म्हटले आणि ते जायला निघाले. आणि त्यांनी मला दक्षिणा मागितली. मला ती द्यायची लक्षातच राहिली नाही. असं झालं. त्यानंतर मग दुपारी जेव्हा मी शेतात गेली, माझं काम चालू होतं. माझ्या ज्या सासूबाई आहे त्यांचं आणि आमचं शेत जवळजवळच आहे. त्या देखील घास कापण्यासाठी शेतामध्ये आल्या. तर त्यांना मी सांगितलं की सकाळी अशी अशी व्यक्ती घरी आली होती. त्यावेळेस ते म्हटले की दत्त महाराजच होते, ते येऊन गेले असं म्हटले. त्यावेळेस मला खूप म्हणजे असं वेगळंच वाटत होतं, असं की दत्त महाराज आले असं म्हणता. मग मी प्रत्येक ती प्रसंग आठवू लागली की त्यांनी काय काय केलं, काय कृती केली. आणि ते एक म्हणत होते की मी काल खूप पोटभर केळी खाल्ली, आमच्याकडे खूप केळी आहे आणि मी काल खूप केळी खाल्ली असं ते मला हेही म्हणत होते. आणि मग मला त्यांच्या एक एक शब्दाचा अर्थ उमजू लागला. कारण ते म्हणत होते की आम्ही 3 भावंड, ब्रह्मा विष्णू महेश्वर, मी मधला म्हणजे बाकीचे दोघीजण कामानिमित्त गेले आणि दत्त महाराज हे आईच्या सेवेसाठी थांबले, म्हणजे आपले स्वामी महाराज. हे त्यावेळेस क्लिक झालं. त्यानंतर घोंगडी म्हणजे त्यांचा जो खंडोबा अवतार आहे त्यामध्ये त्यांची घोंगडी असते ते एक आठवलं. त्यानंतर श्रीकृष्ण अवतारामध्ये त्यांच्या आईवडिलांना कंसाने मामाने खूप त्रास दिला आणि हे आठवलं. आणि आमच्या जिथे जे मठ होता त्या मठामध्ये काही सेवेकऱ्यांनी जे महाराजांचे पैसे होते ते पैसे घेतलेले होते. त्यामुळे तिथे केंद्र हे बंद पडलं होतं आणि स्वामींनी सांगितलं की जे माझं खातं त्याचं कधीच हे होणार नाही, मी त्यांना सोडणार नाही. तेही क्लिक झालं आणि मग मला खूप रडायला यायला लागलं. आणि काल काय झालं होतं स्वामी भक्तांनो, आमच्या घरी पाहुणे आले होते. त्यांनी केळी आणलेली होती. केळी आणली, आता इतरांचं दुसऱ्यांचं खायचं वगैरे नाही असं म्हणतात, म्हणून मी ते दिवशी काही केळी खाल्ली नाही. आणि त्यांनी आणलेलं आहे म्हणून महाराजांना काही ती दिली नाही. पण दुसऱ्या दिवशी मी काय केलं की मला उपवास होता म्हणून मी ती केळी खाल्ली. त्यामुळे स्वामी म्हणत होते मी त्यांना दिलं नव्हतं आणि मी खाल्लं. तर ते म्हणत होते काल मी खूप पोटभर केळी खाल्ली, आमच्याकडे खूप केळी आहे. हे जेव्हा मला क्लिक झालं ना त्यावेळेस मला इतकं प्रचंड रडू यायला लागलं की मी किती बावळट आहे की प्रत्यक्षात स्वामी महाराज होते, मी त्यांना ओळखू शकले नाही, दक्षिणाही देऊ शकले नाही. खरंच स्वामींनी माझी किती मोठी इच्छा पूर्ण केली. माझ्या तोंडातून निघलं होतं की स्वामींनी जेवायला घरी यावं आणि खरंच स्वामी घरी आले. खूप मोठी इच्छा त्यावेळेस माझी पूर्ण झाली. त्यावेळेस मी खऱ्या अर्थाने स्वामींच्या सेवेमध्ये आली आणि स्वामींपुढे खूप जाऊन रडली आणि खूप रडली. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, लॉकडाऊनच्या वेळेस लॉकडाऊन संपलं होतं त्यावेळेस मी पुन्हा एकदा गुरुचरित्र पारायण सुरू केलेलं होतं. दुसरा दिवस गुरुचरित्र पारायणाचा होता. त्या दिवशी माझे मिस्टर हे घरी नव्हते, ते बाहेरच शेतामध्ये गेलेले होते. आणि काय झालं स्वामी भक्तांनो की माझ्या मिस्टरांना कॉल आला की आज आपल्या तिकडे चोर येणार आहे त्यामुळे सावध राहा असं कॉल आला. पण मिस्टरांनी काही लक्ष दिलं नाही की असे कोणी काही पण सांगतं, असं थोडंच इकडे येणार आहे. आणि आधी यांना कसं कळलं की चोर येणार आहे असं मिस्टरांना वाटलं, म्हणून त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही. आणि त्यानंतर काय झालं, रात्रीचे 2 वाजले आणि असा अचानक धडदिशी पडल्यासारखा मला आवाज झाला आणि मी जागी झाले तर मला खरंच खुडबुड करण्याचा आवाज आला आणि मला खूप भीती वाटली, कोणीतरी आहे. मी खिडकीतून असं बघितलं तर मला काळे कपडे घातलेले व्यक्ती दिसू लागले. मी खूप घाबरली. माझ्या मोठ्या मुलाला उठवलं, चोर आले आहेत, यांना माझे जे चुलत सासरे आहे त्यांना कॉल कर असं मी त्याला म्हणत होते. छोटा मुलगा झोपलेलाच होता. मग मी आणि माझा मोठा मुलगा किचनमध्ये गेलो. चुलत सासऱ्यांना कॉल केला की बाहेर चोर आले आहे, म्हणून घरामध्ये चोर येऊ लागले आहे असं जेव्हा त्यांना आम्ही कॉल केला. पण माझ्या काही हेच नाही, मनात ध्यानात नाही की ते चोर घरात आता आले असतील म्हणून. मी किचनमध्ये होते, चोर घरात आले असतील असं मला वाटलंच नाही. आणि काय झालं की मी आणि माझा मुलगा पुढे आलो तर माझा छोटा मुलगा बेडरूममध्ये होता आणि तिथे तो चोर बेडरूममध्ये गेला होता. मग बाहेर तोपर्यंत माझे चुलत सासरे ते सर्वजण जागे झाले आणि ते आवाज करू लागले, बॅटरी चमकू लागले. त्यावेळेस हे खूप घाबरले आणि माझा छोटा मुलगा आहे, आम्ही त्याला उठवत होतो पण तो उठला नाही. पण या आवाजाने तो उठला आणि त्यानंतर काय झालं,
की आम्ही खूप लटलट कापत होतो. स्वामींचा धावा चालू होता. गुरुचरित्राचा ग्रंथ घरामध्ये होता आणि त्यावेळेस काय झालं की त्या दिवशी मिस्टर घरी नव्हते, कोणीच नाही. आणि मग त्या आवाजामुळे तो चोर पटकन घरातून त्या बाहेर पळाला आणि तो बाहेर पळाल्यानंतर माझा मुलगा सांगत होता, आई तो मला असं बोटाने खुलवत होता, ओरडू नको, शांत बस, नाहीतर तुझा गळा कापून टाकीन. त्याच्या हातामध्ये चाकूसारखं खूप मोठं होतं. हे ऐकल्यानंतर माझ्या तर खूप पायाखालची जमीन सरकली की म्हणजे किती मोठं आश्चर्य आहे की त्याने काहीच केलं नाही. त्यानंतर माझ्या मुलाला काहीच केलं नाही गेलं. त्या दिवशी गावामध्ये प्रचंड चोरी झाली, पण आमच्या घरातील एक खिळा देखील गेला नाही. गुरुचरित्र ग्रंथामध्ये प्रचंड ताकद आहे. जे कलियुगात घडणार आहे ते गुरुचरित्रात आहे आणि गुरुचरित्र म्हणजे साक्षात दत्त महाराज तिथे अवतरतात. दत्त महाराज असतात, ते काहीच होऊ देत नाही. आणि माझ्या स्वामींनी अगोदरच संकेत दिलता, अगोदरच माझ्या मिस्टरांना फोन करून सांगितलं, पण त्यांनी काही ऐकलं नाही. पण तरीही स्वामींनी वाचवलं. माझ्या मुलाचाही जीव वाचला, आमचाही जीव वाचला. आणि त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, आमच्या घरातील कुठलीच काही चोरी झाली नाही. हे खूप मोठं आहे. आज मला खूप रडू येतं की स्वामी महाराज कसे प्रत्येक क्षणोक्षण भक्ताच्या पाठीशी उभे राहतात, संकटकाळी धावून येतात आणि आपल्या भक्ताचे संरक्षण करत असतात. प्रत्येक स्वामी भक्ताने अंतःकरणापासून जर स्वामींची सेवा केली ना, ती खूप फलित होते. मला फार दिवस झाले नाही किंवा मला फार काही कळतं, स्वामी सेवा मला फार येते असंही काही नाही. मी फार काही करत नाही, पण जे काही करते ते खूप मनापासून करते. त्यामुळे स्वामी महाराज माझ्या पाठीशी असतात, माझी इच्छा पूर्ण करतात असं मला वाटतं. मी काहीच सोंगडोंग करत नाही. त्यानंतर आमचे जे केंद्र आहे ते बंद पडलं होतं, ते केंद्र आता नव्याने सुरू झालेलं आहे. आता आम्ही तिथे जो साप्ताहिक आरती भरते त्या साप्ताहिक आरतीला आम्ही जात असतो. आणि तिथे आता मला खूप सारे अनुभव आत्तापर्यंत स्वामींनी असे छोटे मोठे तर खूप आहे, पण हे अनुभव तुम्हाला सांगावं असं खूप वाटत होतं, म्हणून हे अनुभव मी आज तुम्हाला सांगितले आहे. स्वामी भक्तांनो, माझे हे अनुभव तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. खरंच अंगावरती शहारे उभे राहिले आणि आपल्या महाराजांची प्रचिती महिमा आगाध आहे हे कळालं. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.